आता पाहूयात इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी। मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील उमेश पाटील मित्रमंडळ व जिल्हा परिषदेच्या वतीने शनिवार दिनांक 17 मार्च रोजी सकाळी 10 वाजता जिल्हास्तरीय नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय क्षेत्रातील नामांकित खासगी कंपन्यांकडून बेरोजगारांना रोजगाराची संधी निर्माण करून देण्यात आली। प्रत्येक गावातील बेरोजगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळवून देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीकडे अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला होता। इच्छुक उमेदवारांनी ग्रामपंचायतीमार्फत नोंदणी केली। शनिवार दिनांक 17 मार्च रोजी नरखेड येथे युवक कागदपत्रांसह उपस्थित होते। जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय नोकरी रोजगार मेळाव्याचे उद्घाटन शनिवारी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले। 24 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश पाटील यांचा वाढदिवस होता। या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यातील गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी एका मेळाव्याचे आयोजन केले होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचा उमेशदादा पाटील मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला। यानंतर नोकरी रोजगार मेळाव्यास प्रारंभ झाला। या उपक्रमाविषयी उपस्थित मान्यवरांनी उमेशदादा पाटील यांचे कौतुक केले। उमेश पाटलांनी अत्यंत चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। तो असा होता की मुंबईमध्ये काम करणारा, राज्यामध्ये काम करणारा पुढारी कार्यकर्ता जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जिल्हा परिषदेमध्ये काम करेल का नाही अशा प्रकारची शंका माझ्या मनात होती। विद्यार्थ्यांचा आणि तरुण मुलांना काम कसे मिळेल अशा प्रकारची व्यवस्था करण्याचे काम या ठिकाणी झालेलं आहे। मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामधल्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये एक चांगल्या प्रकारचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। दुर्दैवाने आपल्याकडे जिल्हा परिषद नाही, त्याच्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारचं काम त्यांना मिळालं असतं कदाचित माहीत नाही, परंतु एक चांगला प्रकारचा उमदा कार्यकर्ता आपल्याकडे लाभलेला आहे की उमेश पाटलांनी एवढं उत्तम सगळ्या तालुक्याचा, जिल्हा परिषदचा, जिल्ह्याचा आणि या नोकरी महोत्सवाचा या बाबतीमध्ये अत्यंत स्पष्ट अशा प्रकारचं आपलं मार्गदर्शन केलंय। ते सांगितलंय की लग्नामध्ये ब्राह्मण सगळी विधी करतो, आपण नुसते अक्षता टाकायचे असते। तद्वत आता मी अक्षता टाकायचं म्हणून माझ्या आपल्या पुढे या ठिकाणी उभा आहे। कारण 4 वर्षापूर्वी सांगत होते की सगळ्यांना नोकरी मिळणार आहे। मी बऱ्याच वेळा टीव्हीत बघत होतो, कुठं पेपरला वाचत होतो की इतक्या नोकऱ्या मिळणार, तितक्या नोकऱ्या मिळणार आहेत, परंतु 4 वर्षानंतर सुद्धा राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यालाच नोकरीचा इथं महोत्सव भरावा लागतोय। याच्यावर आता आपण आत्मचिंतन करायचं आहे की कोण आपल्या पाठीमागे राहणार आहे आणि कोण आपल्याला मदत करतंय, सत्तेत असो किंवा सत्तेत नसो। या नोकरी महोत्सवाचा उद्देश सरळ आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर या ग्रामीण भागामध्ये बेरोजगारी आहे, शेतीचा प्रश्न बिकट झालेला आहे। पवार साहेबांचं नेहमी सांगणं असतं की शेतीवरचं ओझं कमी झालं पाहिजे। मी स्वतः एक कृषी पदवीधर आहे, कृषी पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे आणि कृषी अर्थशास्त्र या विषयामध्ये मी संशोधन देखील केलेलं आहे। आणि कृषी अर्थशास्त्र काय सांगतं की या शेतीवरचं ओझं जर कमी व्हायचं असेल तर त्या शेतीमध्ये राबणारे त्या पर्याप्त मनुष्यबळ शेतीमध्ये काम केलं पाहिजे, इतर लोकांनी इतर व्यवसाय केला पाहिजे, तर ती शेती जी आहे ती उत्पन्न देणारी खऱ्या अर्थानं ठरते। म्हणून साहेब सांगत असतात की शेतीवरचं ओझं कमी झालं पाहिजे। याचा अर्थ असा आहे की घरातल्या 1-2 लोकांनी जर शेती केली तर इतर लोकांनी एखाद्याने नोकरी केली पाहिजे, एखाद्याने व्यवसाय केला पाहिजे आणि त्या निमित्तानं त्या घराचं अर्थकारण त्या शेतीला पूरक होऊ शकतं। परंतु दुर्दैवानं ज्या ठिकाणी आपल्याला 2 माणसाची गरज असते त्या ठिकाणी काहीच काम नसल्यामुळे 10 लोक घरातली तेवढ्याच शेतीमध्ये राबत असतात आणि याच्याकरता म्हणून रोजगाराची गरज आहे, नोकऱ्यांची गरज आहे। आपल्या पारंपरिक शिक्षण व्यवस्थेमध्ये जी आपलं 1ली, 2री, 3री, 5वी, 6वी, 8वी ग्रॅज्युएट पर्यंत मुलं जातात, BSc होतात, BCom होतात, या पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये रोजगार निर्मिती करेल अशा पद्धतीची कौशल्य त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत नाही आणि याच्या कारणामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी राहते। आर्थिक उदारीकरणानंतर मोठ्या प्रमाणावर कंपन्या आपल्या भारतामध्ये आल्या। महाराष्ट्र एक प्रगत राष्ट्र असल्यामुळे या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक देखील झाली, प्रचंड मोठ्या प्रमाणावर उद्योग आले, व्यवसाय आले, परंतु त्या उद्योगांना, व्यवसायांना आवश्यक असलेलं मनुष्यबळ आपल्या शिक्षण व्यवस्थेमधून आपण पुरवू शकत नाही, अशा पद्धतीची अडचण निर्माण झाली।
एका बाजूला आपण बघतो की प्रचंड मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. मी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतोय, त्याच्यातून त्या नोकरी महोत्सवाच्या या समोर आलेल्या नोकरी घेण्यासाठी आलेल्या तरुणांना देखील त्यातून आपण नेमकं या सगळ्या विषयाचं प्रयोजन कशासाठी केलेलं आहे आणि नेमकं त्यातून काय साध्य आपल्याला करायचं आहे हे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मला थोडासा आपण मान्यवरांनी देखील वेळ द्यावा. या नोकरी महोत्सवाच्या मागची संकल्पना अशी आहे की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर मोठमोठ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपन्यांना आवश्यक असलेलं प्रशिक्षित मनुष्यबळ मिळत नाही. ही वस्तुस्थिती दादा, त्या कंपन्या ज्या या ठिकाणी आपल्या दारामध्ये आलेल्या आहेत, कंपनी पुण्यावरनं मुंबईवरनं त्याचे लोक या ठिकाणी येतात म्हणजे त्यांच्याकडे लोक नाही आहेत. त्यांच्याकडे जर लोक जास्त असते तर त्या कंपन्या आपल्या दारामध्ये या खेडेगावामध्ये आम्हाला मुलं द्या, आम्हाला नोकरी करणारी माणसं द्या ह्याच्यासाठी इथं आले नसते. म्हणजे याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ आमच्या मनामध्ये बेकारी आहे. वस्तुस्थिती बेकारी नाही आहे, नोकऱ्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. आज या नरखेडमध्ये 4600 नोकऱ्या एकाच दिवसामध्ये देण्याची क्षमता एवढ्या प्रकारची आज व्यवस्था झालेली आहे. 4600 वॅकन्सी आहेत. या कार्यक्रमावेळी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राजन पाटील, जिल्हा परिषद सीईओ डॉक्टर राजेंद्र भारुड, माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे, प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील, राजूबापू पाटील, संतोष पवार, रमेश बारसकर, विक्रांत माने, लतीफ तांबोळी, नागेश अक्कलकोटे, श्रीकांत माने, अंकुशराव चव्हाण, देवानंद गुंडपाटील, जयदीप साठे, स्वप्नील सावंत, निरंजय भूमकर, अतुल खरात, रुपालीताई दाभाडे यांच्यासह उमेश दादा पाटील मित्रमंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.